नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। चाकांवरची जिद्द, उरणमध्ये पहिली दिव्यांग व्हीलचेअर रेस संपन्न। दिव्यांग बांधवांच्या अंगातील ताकद ही केवळ हातापायात नाही, तर ती त्यांच्या मनात, आत्म्यात आणि जिद्दीत आहे। दिव्यांगत्व ही कमतरता नसून ती एक वेगळी ओळख आहे, जी त्यांना इतरांपेक्षा खास बनवते। जीवनात किती वेळा पडतो हे महत्त्वाचे नाही, तर प्रत्येक वेळी उभं राहण्याची त्यांची तयारी हीच दिव्यांगांची खरी विजय कथा आहे। स्पर्धेत सहभागी होणं म्हणजे त्यांच्या मनातील तेज, कल्पना आणि विचार जगासमोर मांडणं, आणि जे लोक आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी अशक्य असं काहीच नसतं। सदर व्हीलचेअर स्पर्धा ही फक्त हालचालींचं साधन नाही, तर ती दिव्यांगांच्या स्वप्नांचे रथ आहे। स्पर्धेत सहभागी होणं म्हणजे स्वतःच्या मर्यादांना आव्हान देणं आणि जगाला दाखवणं की जिद्दीपुढे कोणताही अडथळा मोठा नसतो। व्हीलचेअर रेस ही फक्त वेगाचीच नाही, तर मनाच्या ध्येयाची आणि आत्मविश्वासाची परीक्षा आहे। याचेच एक उत्तम उदाहरण उरण तालुक्यातील दिव्यांग बांधवांनी जगासमोर ठेवले आहे। द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन तर्फे मागील 25 वर्षांपासून स्पर्धा घेत आहेत। यावर्षी पहिल्यांदाच उरण तालुक्यातील दिव्यांग बांधवांनी 25व्या द्रोणागिरी वर्षा मॅरेथॉन 2025 व्हीलचेअर रेसिंग स्पर्धेत सहभाग घेतला होता। द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष महादेव घरत यांच्या अध्यक्षतेखाली सदर स्पर्धा उरण तालुक्यामधील बोकडविरा 4 फाटा NMSEZ मैदान पेट्रोल पंपाजवळ 10/8/2025 रोजी भरवण्यात आली होती। सदर व्हीलचेअर स्पर्धा पहिल्यांदाच भरवण्यात आलेली होती, तरीही मर्यादा ओलांडणारी चाकं उरणच्या दिव्यांग बांधवांचा अनोखा पराक्रम दाखवणारी नक्कीच ठरली। सदर स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक संदेश येशुदास राजगुरू, द्वितीय क्रमांक मिल्टन ऑगस्टिन मिरंडा, तृतीय क्रमांक गुलाम हुसेन काझी, चौथा क्रमांक महेश पाटील आणि 5वा उमेश पाटील यांनी पटकावला। भर पावसात सदर दिव्यांग व्हीलचेअर रेसिंग स्पर्धा जोशपूर्ण वातावरणात पूर्णत्वास गेली। स्पर्धेत सहभागी झालेल्या दिव्यांग बांधवांना शाबासकीची थाप देण्याकरता पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देण्यात आले। स्पर्धेत सहभागी झालेल्या दिव्यांग बांधवांचे द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष माधव घरत यांनी कौतुक केले, तसेच शाबासकीची थापही दिली। पुढील येणाऱ्या सर्व स्पर्धांमध्ये प्रत्येक दिव्यांगाने सहभागी व्हावे असे आवाहनही यावेळी करण्यात आले। पहिल्यांदाच उरण तालुक्यातील दिव्यांग बांधवांना द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनच्या 25व्या वर्षा मॅरेथॉनमध्ये सहभागी करून घेतल्याबद्दल उरण दिव्यांग सामाजिक संघटनेच्या सदस्यांनी आभार व्यक्त केले। त्याचबरोबर व्यासपीठावरील सर्व मान्यवरांनीही दिव्यांग बांधवांनी सदर स्पर्धेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांचेही कौतुक करण्यात आले। या स्पर्धेमुळे उरणच्या दिव्यांगांमध्ये धैर्याच्या चाकांवर द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनने होणार यापुढे प्रेरणादायी सुरुवात। आवाज महामुंबई चॅनेलसाठी रणिता ठाकूरसह तृप्ती भोईर, उरण।